श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस जसा दिसत असतो तसा तो कधीच नसतोय. प्रत्येक जण मनाचं खरं प्रतिबिंब हे चेहऱ्यावर उमटून न देता खोटा मुखवटा धारण करून जगत असतात, वावरत असतात. म्हणून माणसं ओळखण्यापेक्षा त्यांना समजून घेणं आवश्यक असतंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भावकीतली चार माणसं हे एका दिशेनं तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतोय. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील, आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य आहे. श्रोते हो, माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करायची असते. कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याच्या सगळीकडे प्रथा आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. श्रोते हो, म्हणून माणसांना जिवंतपणी समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतोय. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधावर ठेवत असतोय. कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचं असतंय. कोणालाही माहिती नाही आपण कोणासाठी कधीपर्यंत असणार आहे, पण आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत नाती जोडत राहायचं. आणि एवढं जरी आपण केलं तरी श्रोते हो, आयुष्याचा आनंद आपण नक्की घेतला असं समजूया. आयुष्याचा अर्थ आपण नक्की ओळखला असं समजूया. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवाची घालमेल ही तेव्हा जास्त होत असते जेव्हा आपण खरे असतो आणि लोक आपल्याला कारण नसताना सुद्धा चुकीचं समजत असतात. इच्छा असते आयुष्य सोन्यासारखं बनवायचे, पण घाव मात्र लोखंडाचे सोसावे लागत असतात. स्वतःला जे आवडतं ते करणं म्हणजे स्वातंत्र्य, आणि जे तुम्ही करताय ते आवडणं म्हणजे आनंद. जर तुमच्या शेजारील व्यक्ती ही उपाशी असेल तर तुमचं मंदिरात नैवेद्य दाखवणं हे व्यर्थ असतं. चिंता ही पाहुणी म्हणून येते, पण तिला मालक बनवून ठेवू नका. ज्याला आपलं घर सुधारता येत नाही त्यांनी समाज सुधारण्याच्या गप्पा मारू नयेत. संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस हा जीवनात सहजासहजी हार मानत नसतो. पैशानं पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात. कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न ही इतिहास घडवतात. समाज हा भावनांचा लिलाव करणारा एक घाऊक बाजार आहे. काही गोष्टी या सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं असतं. माणुसकीचा श्वास हा तिथंच गुदमरतो जिथं कोणाची मजबुरी दुसऱ्याकरता तमाशा असते. कायम संपर्क क्षेत्रात असणारी माणसं ही संपर्क क्षेत्राच्या बाहेर जायला लागली की समजून जायचं की त्यांनी नेटवर्क बदललं आहे.
ज्या गोष्टीसाठी माणूस तरसत असतो ती गोष्ट वेळ निघून गेल्यावर मिळाली तर त्याची किंमत शून्य असते. वचन हे फक्त हसण्याचं आणि जगण्याचं नसावं, तर दुःखात आणि अडचणीत साथ देणारं असावं. मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळत असतात. माणसाची नीती ही चांगली असेल तर मनात भीती उरत नसते. दान असो की प्रेम असो, कोणी पाहावं म्हणून, कोणाला दिसावं म्हणून, द्यावं लागतं म्हणून, फायदा होईल म्हणून हे करायचं नसतं, तर मनापासून करायचं असतं. अशानं परमेश्वराकडून आशीर्वाद मिळत असतात. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं. साथ आणि संगत अशा व्यक्तींसोबत ठेवायचे ज्यांची स्वप्न ही तुमच्या सारखी आहेत. आयुष्यात गर्व हा कशाचाच नको. जे कपडे आज इस्त्री करून घातलेत उद्या आपटून पिळून धुतले जातात, हे लक्षात असू द्या. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असतं. कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते, पण प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारी लोक अधिक सापडत असतात. एक स्त्री ही सहज कोणालाही आपल्या मनात जागा देत नसते, आणि जर तिनं तिच्या हृदयात एखाद्याला जागा दिली तर ती इतका जीव लावेल की याचा अंदाज जगातील कोणताच पुरुष लावू शकत नाही. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण हे टिकून राहत असतं. सोन्याची किंमत करायला सोनारच लागत असतो. भांगारवाल्याकडून अपेक्षा ठेवत बसू नका. माणूस हा अचानक कधीच बदलत नसतो. माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो अति शिकतो किंवा अति दुखावला जातो. भावना या महत्वाच्या असतात. ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधी दुखावत नसतो. दुसऱ्याचं ओझं पाठीवर घेऊन फिरण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका. कारण लोक कामापुरते मामा असतात. स्वतः कमावलेल्या पैशाने एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शौक आपोआप कमी होतील. जगात वेदना जितकी सुंदर बोलते तितकं सुख नाही बोलत. सुख माणसाला मूक बनवत असतं.